राष्ट्राय स्वाहा. मीडियाचं असं चित्र उभं केलं गेलं की जणू काही मीच गौरी लंकेशची जाऊन तिथं हत्या केली. खरं तर त्या प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप आहे आणि तो आरोप न्यायप्रविष्ट आहे. मीडियाच्या प्रेशरमध्ये ते एवढे काही घरामधले लोक दबावात आले की तिनं नंतर कॉलेज क्लासेस सगळं बंद केलं. माझ्या जीवनात कोणाला कधी मारलं हे केलं, आता गुन्हेगार डाकू गुंड अशा विषयाच्या बातम्या सगळीकडे चालू आहेत. नेमकं गुन्हा मी केला काय? बाहेर पडल्यावर सुद्धा बाहेर पडल्यानंतर जेव्हा बाहेर जायचेत ना लोक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा की एकदम गुन्हेगाराची मुलं येत आहेत म्हणून. नमस्कार, मी शरद पोंक्षे. आज आपल्याकडं गप्पा मारायला म्हणण्यापेक्षा मन मोकळं करायला, सत्याची बाजू मांडायला, नुकतेच ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात जालना महानगरपालिकेमध्ये एकेकाळचे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असलेले प्रखर हिंदुत्ववादी, पण आज मात्र ते अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांचं जे कार्य आहे ते सर्वसामान्यांपर्यंत इतकं पोचलेलं आहे. त्यामुळं समोर असंख्य पक्ष असताना, सत्ताधीश भाजप असताना, शिवसेना असताना सुद्धा हे उमेदवार जालन्यामधून प्रचंड बहुमताने अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. ह्यांच्या पाठीमागं चित्रविचित्र बातम्याचं असे गारूड आहे, एक वलय जाणीवपूर्वक निर्माण केलं गेलेलं आहे. 2016ला गौरी लंकेश यांची हत्या झाली. या हत्येमध्ये 1 वर्षानंतर काहीही संबंध नसताना, कुठलाही पुरावा नसताना त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांच्या आयुष्याची असंख्य वर्ष जेलमध्ये काढली. तिथून ते बाहेर सुटले, ते जामिनावर सुटले. कुठलाही पुरावा नाही, काही आजपर्यंत त्यांच्या विरोधात सिद्ध झालेलं नाही. आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्यांना कधी गुन्हेगार समजत नाही. पण जाणीवपूर्वक त्यांना सगळ्या मीडियाने टार्गेट केलं. सोशल मीडियावर सगळे पुरोगामी, सगळे डावे त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांना भंडावून सोडलं. त्यांना अशा वेगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकवून टाकलं. पण या सगळ्यावर मात करून हा वाघ, बाळासाहेबांचा वाघ, हिंदुत्वाचा शेर उभा राहिला, अपक्ष म्हणून उभा राहिला आणि त्या सर्वसामान्य लोकांनी त्यांना निवडून दिलं. ते आज आपले इथले प्रमुख पाहुणे आहेत. मन मोकळं करायला ते आलेले आहेत. श्रीकांत पांगारकर, आपलं स्वागत. धन्यवाद. तुम्ही आयुष्याची राजकीय सुरुवात ही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून झाली. त्याच्यात तुम्ही 2दा सलग नगरसेवक म्हणून निवडून आला. हो. मग आज बरं, तुमची एकनाथ शिंदे साहेब म्हणजे ते जेव्हा शिवसेनेतनं बाहेर आले आणि खरी शिवसेना म्हणून त्यांना सगळं काही मिळालं, धनुष्यबाण मिळालं, नाव मिळालं, त्यांच्याकडे पण तुम्ही एका प्रमुख पदावर होता जालन्यामध्ये. हो. कुठलं पद होतं ते? विधानसभा प्रमुख मला केलं होतं. हां. किती साली? आत्ता 2024ला. 2024ला. मग तरी सुद्धा तुम्ही विधानसभा प्रमुख असून सुद्धा तुम्हाला शिवसेना शिंदे गटाकडनं तिकीट का नाही मिळालं? नाही, त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही असं म्हणण्यापेक्षा उमेदवार त्यांना मिळाला नाही. काय असेल ते, शिवसेनेचा उमेदवार नव्हता, बाकी सर्व पक्षाचे उमेदवार होते. परंतु 2024 साली जेव्हा मला जालना विधानसभेचं प्रमुख केलं, मी नुकताच त्यावेळेस कारागृहातून बाहेर आलो होतो आणि मला खरं म्हणजे माझं राजकारण पहिल्यापासूनच, मी राजकारणात आहे. मी 2001 ते 2011 10 वर्ष सलग नगरसेवक राहिलेलो होतो. शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व पदांवर मी काम केलं. म्हणून माझ्या त्या कार्याची पावती म्हणून मला 2024ला शिंदे साहेबांच्या सेनेकडनं आल्या मला त्यावेळेस विधानसभा प्रमुख विधानसभेच्या तोंडावर केलं होतं. जामिनावर सुटल्या. मात्र मीडियाचा एवढं प्रेशर होतं त्यावेळेस की मला 2 दिवसानंतरच माझ्या पदाला स्थगिती त्यांना द्यावी लागली. अरे.
पण काय मीडियाचं काय म्हणणं काय होतं? मीडियाचं असं चित्र उभं केलं गेलं की जणू काही मीच गौरी लंकेशची जाऊन तिथं हत्या केली. खरं तर त्या प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप आहे आणि तो आरोप न्यायप्रविष्ट आहे. कोर्टाकडून अजून कुठलाही त्याच्यामध्ये न्यायनिवाडा झालेला नाही. असं असताना मीडियाने जणू असं ठरवलं की माझ्यावर दोष सिद्ध झाला आहे आणि त्याच पद्धतीनं सगळी पेरणी केली आणि त्याचा परिणाम मला भोगावा लागला. पण तुमच्या पाठीशी कोणी उभंच नाही राहिलं. म्हणजे आता भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना हे जे सगळे पक्ष जे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहे असं म्हणतात, तर मग हे यांचे जे नेते आहेत, तुमच्या जालन्यामधले नेते आहेत, विधानसभेचे नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ह्यांच्यापैकी कोणी तुम्हाला संपर्क साधला नाही? यांच्यापैकी कोणी तुम्हाला असं म्हटलं नाही की तू घाबरू नको, मी पाठीशी उभा आहे? नाही, ह्या काळामध्ये असं कोणी नाही म्हणू शकलं मला ते. काय दुर्दैव आहे ना. आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून राज्य करणारे हे जे पक्ष आहेत, बरं सत्तेवर आहेत, आता भाजप तर पूर्णपणे सत्तेवर आहे, केंद्रापासून इथेपर्यंत सगळीकडे सत्तेवर असून सुद्धा ते तुमच्या पाठीशी उभे नाही राहिले. नाही, म्हणजे नेमकं गौरी लंकेश हत्या प्रकरणी तुम्हाला अटक करण्यामागचं काय षडयंत्र काय, हे नेमकं कारण काय आहे? काय नाही, आता त्याच्यामध्ये तपास यंत्रणांचे काहीतरी तुमच्यावर गैरसमज. कोणते आरोप आहेत नेमके? माझ्यावर त्यात फक्त मी सल्ला दिला आरोपींना. काय सल्ला दिला? पण ते खरं तो दिला तो होता? नाही, माझा संबंधच नाही म्हणून तर मी चार्जशीटमध्ये मी पहिल्या दिवशी जज साहेबांनी सांगितलं की मला आरोप मान्य नाही म्हणून तर प्रकरण पुढं चालू आहे आता. नाही, पण काय तुम्ही सल्ला काय दिला? त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही असा कुठला सल्ला दिलात की तुम्ही सांगितलं त्यांना मारून टाका आणि त्यांनी मारला असं? नाही, मी असं काही बोललो नाही. नाही, मग त्यांनी जो आरोप ठेवला असेल ना पण काहीतरी की सल्ला दिला, तो काय सल्ला दिला म्हणून आरोप आहे तुमच्यावर? तो मला पण कळाला नाही की नेमकं चार्जशीटमध्ये त्यांनी काय म्हणाला आतापर्यंत त्यातून. तुम्ही अजून वाचली नाही charge? नाही, चार्जशीट वाचली मी. कन्नडमध्ये चार्जशीट आहे, त्याचं ट्रान्सलेशन करून वाचलं. सल्ला म्हणजे त्यांना असं म्हणजे कायदेशीर माहिती मी त्यांना दिली तिथून निघण्यासाठी वगैरे, हत्या करताना वगैरे असे काय विषय ते आहेत. ते केसचा विषय असल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. बरोबर. परंतु जे काही आहे ते मला अमान्य आहे. तुम्ही मी काही मी केलं? मी 100% निर्दोष आहे, मला याची खात्री आहे. मी कुठेही असं काही केलेलं नव्हतं आणि त्याचसाठी मी भांडतोय. माझं प्रकरण न्यायालयात आहे आणि मला 100% खात्री आहे की मी न्यायालयातून निर्दोष मुक्त होईल. नाही नाही, होणार. म्हणजे शेवटी अखेर विजय हा रामाचाच असतो, रावणाला हरावंच लागतं, याच्याबद्दल काही शंका नाही. असे अनेक आत्ता आपले हिंदू जे तरुण अडकवले गेलेले होते, आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मालेगाव बॉम्ब ब्लास्टचं आहे की त्यात साध्वी आणि आपले कर्नल पुरोहित आणि त्यांच्याबरोबरचे असे अनेक लोक, हे सगळे शेवटी 8-10 वर्षानंतर सगळे निर्दोष मुक्त झाले. तर या सगळ्यांच्या 8-10 वर्षांचं जे आयुष्य आहे, तर तुम्ही किती वर्ष आतमध्ये होतात? मी 6 वर्ष आतमध्ये होतो सलग. म्हणजे तुमच्या वयाचा नेमका कुठला टप्पा आतमध्ये होता? अगदी योग्य म्हणजे मी 33 वर्षापासून आतमध्ये होतो. तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं? माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी आहे, एक मुलगी आहे, मुलगा आहे, आई आहे वयोवृद्ध. खरं तर माझ्या मुलीचं शिक्षणाचं खूप मोठं नुकसान याच्यामुळे झालं. ज्यावेळेस मला अरेस्ट झाली त्यावेळेस माझी मुलगी 12वीला होती आणि आम्ही संभाजीनगरला तिच्या मुद्दामून नीटच्या क्लासेससाठी आम्ही शिफ्ट झालो होतो. तिचे अच्छा. नीटचे क्लासेस तिथं चालू होते आणि दरम्यान मला अटक झाली. आणि मग नंतर मीडियाचं रोज एवढ्या बातम्या होता की त्याच्यामुळे मग तिनं जालना सोडलं आणि सरळ मग सगळं आमचा परिवार परत संभाजीनगर सोडलं आणि परत जालन्याला शिफ्ट झाले. दरम्यानच्या काळामध्ये मग पूर्ण तिचा तो अभ्यास बदलला. मीडियाच्या प्रेशरमध्ये ती एवढे काही घरामधले लोक दबावात आले की तिनं नंतर कॉलेज क्लासेस सगळं बंद केलं. शेवटी तिने आर्ट घेतलं नंतर आणि त्याचा नाच सोडून दिला. तिने आता BA कंप्लीट केलं, आता लॉच्या फायनलला आहे. तिचं शिक्षणाचं पूर्ण करिअर उद्ध्वस्त झालं. मुलगा काय करतो? मुलगा सध्याला 12वीला आहे आणि JEE साठी प्रिपेअर करतो आहे. आणि हे जे अचानक तुम्हाला अटक झाली ते जरा आम्हाला नीट सांगा ना. काय नाही म्हणजे ते नेमकं काय घडलं, कसं घडलं? नाही, पोलीस आली घरी आणि आणि मला एक सांगा की हत्या झाली 2016ला, 17ला. 17ला, हो आणि 1 वर्षानंतर हो. ते 1 वर्ष काय, 1 वर्ष का लागलं तुम्हाला अटक करायला? ते त्यांचा तपास वगैरे चालू असेल काही. मला 18ला अटक झाली. नालासोपारात पहिले मला अटक केली आणि नंतर 18 इकडचं नंतर मला ताबा गौरी लंकेचा घेऊन मला त्याच्यात अरेस्ट झाली. अच्छा.
घरी काय परिस्थिती होती? घरी तर काय अगदी म्हणजे मी एकदम सामान्य कुटुंबातला आहे. जरी मी पहिले 10 वर्ष नगरसेवक असलो, तरी माझा परिवार एकदम मध्यमवर्गीय सामान्य परिवारातून आहे. आणि हे हे फार अपवादात्मक आहे की 2 वर्ष नगरसेवक असून सुद्धा तुमची परिस्थिती अजूनही मध्यमवर्गीयच आहे. नाही तर आपल्याकडं आज नगरसेवक झालं की महिनाभरात फॉर्च्युनरमधनं फिरायला लागतात लोक. नाही, मी माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही नगरपालिकेची गुत्तेदारी केली नाही. गुत्तेदारी करणं मला जमत नाही. कधीही मला टक्केवारी घेणं जमलं नाही. मी तोही व्यवसाय करत नाही. माझ्याकडं जे पद असतं, माझी जबाबदारी लोकांची समाजसेवा करणं आणि मी ती सेवाच फक्त करतो. त्यातला मेवा मी कधीही मिळवायचा प्रयत्न करत नाही. वा, म्हणूनच तुम्ही आज निवडून आलात हो, आणि लोकांना लोकांना विश्वास आहे की श्रीकांत काम करतो. माझ्या सर्व जुन्या डॉक्युमेंटरी आहेत, त्या लोकांनी परत परत बघितल्या. पहिलेही डॉक्युमेंटरी होती आणि विशेष म्हणजे मी आता ज्या प्रभागातून उभं राहिलो त्यातला बहुतांश भाग माझ्याकडे पूर्वीच्या वेळेस मी होतो त्यावेळेसही होता. अच्छा. तेव्हा जुन्या सर्व लोकांना माझा परिचय होता. माझी काम करण्याची पद्धत त्यांना माहीत होती. आणि जालन्यात मी ज्या पद्धतीने काम केलं ते माझ्या पहिल्या आणि माझ्या नंतरही काहीच नगरसेवकांना जमलं नाही आजपर्यंत, जे मी माझ्या काळात करायचो. माझ्यासारखा संपर्क कोणाचाच राहिला नाही लोकांशी. आणि लोकांची मदत ज्या ज्या ठिकाणी करायला पाहिजे तीही माझ्यासारखी कोणाला करता आली नाही. हे लोक स्वतः बोलत होतं. मी जर गेल्यावर लोक सांगायचे की भाऊ तुम्ही आमचं हे काम केलं, आमचं तुम्ही ते काम केलं. स्वतःहून लोक येऊन मला सांगायचे. आणि त्यामुळे त्या लोकांनी स्वतः मला निवडलं. तर मग अचानक जेव्हा हे सगळं अटक आणि हे सगळं सुरू झालं तेव्हा कुटुंब कसं उभं राहिलं तुमच्या पाठीशी? हे कुटुंब पूर्ण कोलमडलं होतं. पण शेवटी आई जगदंबेनं बळ दिलं. ते त्याच्यातून सावरले आणि त्यांच्या हिमतीवर ते उभे राहिले. तिथे 6 वर्ष तुम्ही आहात. 6 वर्ष गेली. हे 6 वर्षात बायको मुलं की भेटायला येत होती तुम्हाला? 2 वेळ फक्त आले. 6 वर्ष. हो, जास्त येणं शक्य नव्हतं. जालना आणि आमचं मुंबई मला ठेवलेलं कुठं होतं? आथरोड कारागृहामध्ये. इथल्या मुंबईच्या हो, आर्थर रोडला. हो. फक्त 2दा आले. माझ्या मागं कसं घरात कोणी पुरुष नाही दुसरं. हां. माझा मुलगा छोटा होता. अच्छा. आणि मग आता मुंबईला यायचं कसं, कोण घेऊन येणार, कोण नेणार परत. घरात मी एकटाच, मला भाऊ नाही, सक्का भाऊ वगैरे असं. त्याच्यामुळं मग ते यायची जायची खूप हे व्हायची. एकदा दोनदा फक्त माझी पत्नी आई वगैरे आले. आई वयोवृद्ध आहे, आई खूप थकलेली आहे. तिला असा काही प्रवास काही सहन होऊ शकत नाही. आई तर फक्त एकदाच आली, परत आई कधी आली नाही. तर त्याच्यामुळं आणि इथं आल्यानंतर न्यायालयाकडून परवानगी भेटायची याची खात्री नाही, म्हणून येऊन काय करणार. तुम्हाला भेटायला पण देत नव्हते? न्यायालयात देत नव्हते, तिकडं जेलमध्ये भेटायला मिळत होतं. अच्छा. मात्र एवढं दवदव करून घरच्यांना येणं शक्य नव्हतं. पत्नी त्याच्यामुळे मुलं आली होती? हां, मुलं आली होती, पत्नी आली होती. हो. काय वाटलं असेल त्यांना? त्यांना तर काय कधी जेल माहीत नाही आणि सगळं बघून त्यांना विचित्र वाटायचं. मलाही या सगळ्या गोष्टींना त्यांना दूर ठेवायचं होतं. म्हणून मी त्यांना येऊ नका असं सल्ला नेहमी द्यायचो. म्हणजे ह्याच्यात हे चित्र त्यांना नकोच दिसायला. हे 6 वर्ष घर कसं चाललं? नाही, माझी पत्नी कष्ट करायची आणि ती तिचं उदरनिर्वाह काय करायची. शिकलेल्या आहेत त्या? नाही, ती घरकामच करते. 10वी पर्यंत तिचं शिक्षण झालेलं आहे, पण ती घरकाम करते आणि घरातच करायची ती. देवाच्या कृपेनं चाललं सगळं सुरळीत. 6 वर्षाचा जेलमधला अनुभव कसा होता? 6 वर्ष जेलमध्ये सुरुवातीचा खूप आम्हाला अवघड गेला. मात्र नंतर आम्ही आमची दिनचर्या ठरवली होती सर्व, आणि दिनचर्येनुसार आम्ही करायचो. सकाळचा योगा, प्राणायाम, साधना, आणि विशेषतः आम्ही ड्रग्सच्या विरोधामध्ये कारागृहातही होतो. ड्रग्ज आमच्या याच्यात येऊ नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न असायचा. तेव्हा आम्हाला जेल प्रशासनही भरपूर ठिकाणी मदत करायचं. त्यांनाही माहीत होतं की हे लोक एकदम स्वच्छ आहेत, सरळ आहेत, हे सगळ्यांना कळत होतं. फक्त न्यायालयात आता ते सिद्ध व्हायचं बाकी आहे. तुम्हाला जेलमध्ये तसा त्रास नाही दिला कोणी? कारागृह प्रशासनाची आम्हाला भरपूर मदत असायची. मदत झाली? कारण की आमची वागणूक अशी होती, आम्ही तसं गुन्हेगार आम्ही नाहीच ना मुळामध्ये. बरोबर आहे. आता जर मला तुम्ही गुन्हेगार म्हणतात, मी माझ्या जीवनात कोणाला कधी मारलं हे केलं? आता गुन्हेगार, डाकू, गुंड अशा विषयाच्या बातम्या सगळीकडे चालू आहेत. नेमकं गुन्हा मी केला काय? गौरी लंकेश प्रकरणात माझा काही संबंध नाही, तिथं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे ते जाऊ देत. पण बाकी माझ्या जीवनामध्ये मी असं कोणता क्राईम केला आजपर्यंत? मी कधी कोणाची खंडणी मागितली, कधी कोणाचं घर बळकावलं, असे कुठल्याच प्रकारचे माझे आरोप माझ्या आजपर्यंत नाही ना.
की चला मी कोणाचं काहीतरी नुकसान केलं, कोणाला कधीतरी काही मारलं, असंही काही माझ्यावर गुन्हा नाही. गुंडगिरी करायला काहीतरी 2-5 गुन्हे तर माझ्यावर पाहिजे ना. जर सगळेजण म्हणतात मी गुंड आहे, तर माझ्यावर गुंडगिरीचे 1-2 तर गुन्हे पाहिजे आजपर्यंत जीवनामध्ये. माझ्या चरित्रावर एकही शिंतोडा नाही असं आजपर्यंत. कमाल आहे. पण जे खरोखरच कौतुकास्पद आहे रसिको, की खऱ्या जसा आपण लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो ह्यांच्यासारखा असावा, की स्वच्छ चारित्र्य आणि 2दा निवडणूक जिंकून 2दा म्हणजे सलग 10 वर्ष नगरसेवक असून सुद्धा मध्यमवर्गीय राहणी. असा इतर लोक जसं पैसा कमवतात तसं त्यांनी काहीही केलेलं नाही. ते म्हणाले आता की त्याने टक्केवारी घेतली नाही, काही नाही. इतका स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ चांगला माणूस केवळ तो हिंदुत्ववादी आहे म्हणून तुम्हाला अडकवलं गेलं असं वाटतं तुम्हाला? तर निश्चित बघा ना तुम्ही, आता मी तर कारागृहातून बाहेर आलो, माझ्यावर आज पण एकदम असं बघतात की मी हत्यार आहे. आणि तीच मीडिया दुसरीकडे तुम्ही बघा, उमर खालीचं प्रकरण पहा, शर्जीलचं प्रकरण पहा, ह्या लोकांशी उमर खाली, कसे सुधा भरद्वाजचं बघा, यांच्यावरही गंभीर गुन्हे आहेत, यांच्यावरही UAP आहेत. पण हे कसे निर्दोष आहेत आणि त्याच्यासाठी यांना कसं फसवलं अशा प्रकारचं मीडिया दाखवतं. आणि आम्ही नक्कीच गुन्हेगार आहेत हे नुसतं मीडिया नाही, बॉलिवूड मधले कलाकार वगैरे उभे राहतात त्यांच्या पाठीमागे. मग मला तेच म्हणायचं, पॉलिटिशियन त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मग मला हे ट्विट केलं जातं, सोशल मीडियावर कॅम्पेन चालवली जाते. आणि एवढं सगळं करून JNU मध्ये तर तिथे तर काय तमाशेच चालू असतात. अशा पद्धतीचा तुम्हाला कधी कोणी सपोर्ट नाही केला? मी तेच म्हणतो ना, सपोर्ट तर केलाच नाही. पण दोन्ही किती 308 डिग्रीमध्ये वेगळे ते बघा. आमच्या विरुद्ध असं दाखवलं जातं की हा 100% गुन्हेगार आहे आणि त्यांच्या बाबतीत असं दाखवलं तर त्यांना गोवलेलं आहे ते अगदीच. आणि त्याच्यात ते कवी आहेत, लेखक आहेत आणि त्यांचा समाजाचं विशेष म्हणजे बघा तुम्ही, एकाला तर आरोपी म्हणून अटक झाली 18ला आणि 24ला कर्नाटक सरकारकडून त्यांना पुरस्कार मिळतो, डायरेक्ट शासनाचा पुरस्कार मिळतो. सुधा भरद्वाज यांना असा पुरस्कार मिळतो 2024ला. कर्नाटक सरकार काँग्रेसचं सरकार आहे. हे कसं शक्य आहे? त्यांना पुरस्कार आणि आम्हाला एकदम सरळ म्हणायचं की हे 100%. मग त्यांच्या बाबतीमध्ये न्याय निवाडा व्हायचा बाकी आहे, तसं आमचा बाकी आहे. मग दोघांना सारखी वागणूक का नाही द्यायलाच पाहिजे? सारखी वागणूक हा तुमचा नैतिक अधिकार आहे, हक्क आहे तुमचा तो. मला एक सांगा, आता त्यांच्या पाठीशी जसे मोठमोठे नेते उभे राहतात, मोठमोठे बॉलिवूड हॉलिवूड ॲक्टर्स उभे राहतात, तसं तुमच्या पाठी इथे कोणीच उभं राहिलं नाही. आज तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात हेच आम्हाला चांगलं वाटतंय. नाही, बाकी दुसरं तर आजपर्यंत पाठीशी उभं राहण्याचा प्रश्न नाही. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही जर संपूर्ण निर्दोष आहात, तुम्ही जर हिंदुत्वाचं काम करता, देवदेश धर्माचं काम करतात आणि तुम्हाला विनाकारण ह्याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे, जामीन मिळालेला आहे, अजूनही तुमचा निकाल लागलेला नाही आहे, तर अशा वेळेला तुम्हाला गुन्हेगार म्हणणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. हो. आणि तुमची बाजू सर्वांसमोर आली पाहिजे, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते सगळं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्हाला विनाकारण आयुष्याची 6 वर्ष तुम्ही जेलमध्ये काढली. तुमच्या मुलाचे, तुमच्या एका तरुण मुलीचं संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द बर्बाद झाली. तिला जे व्हायचं होतं ते तिला न होता तिला भलताच मार्गाने शिकावं लागलं, जे तिला शिकायचं नव्हतं आर्ट्सला जाऊन, पण तिला आज बिचारीला ते करावं लागलं. तिच्या आयुष्यभर तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल, त्या मुलावर लहान काय परिणाम झाला असेल, जेव्हा त्यांनी एकदा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं जेलमध्ये, काय झालं असेल त्या मुलांचं. पण ती अशा विचित्र वयामध्ये असतात ना की तेव्हा त्यांना पटकन कळत नाही की हे नेमकं काय आहे. ते समजण्याची त्यांची तेवढी हे नसते, वय नसते त्यांचं, तेवढी मॅच्युरिटी नसते त्यांच्यामध्ये. नाही, पण मुलांना एवढा त्रास होता ना. पण बाहेर पडल्यावर सुद्धा बाहेर पडल्यानंतर जेव्हा बाहेर जायचेत ना लोक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा की एकदम गुन्हेगाराची मुलं येत आहेत म्हणून. म्हणजे हे जे आहे ना समाजातलं वातावरण ते खूपच वाईट स्थितीतलं आहे ना. आणि काय असतं ना, लोकांना मीडिया जे सांगतो ते लक्षात येतं. आता मीडियामध्ये एकदाच ते असं सांगितलं की हा चोर, तर तो चोर. आता तो खरा चोर आहे की नाही हे बघायला कोण तयार आहे? मीडियात आलं ना म्हणजे ते फायनल झालं. आणि अशी ती स्थिती आहे. पत्रकारिता ही पूर्णपणे कशा पद्धतीची चालते आपण सगळेजण बघतो, नाही का? प्रत्येकाचा एक कोणतरी बसलेला असतो, तो जसं सांगेल तसं ते मीडिया बोलत जातो. हो. त्यांना बरोबर. तुम्हाला आताही जेव्हा मी निवडून आलो,
आता काही जण म्हणतात की जनताच चुकीची, जनतेनं कसं निवडून दिलं. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या किती हजार भागातली मतं मिळाली? 13,500 लोकांचा आमचा प्रभाग आहे. हां. आज मी तुम्हाला सांगतो की याच्यामधली सर्वच्या सर्व जनता माझ्या प्रभागातील सुशिक्षित आहे, चांगल्या हुद्द्याची आहे, चांगल्या पदावरची आहे. माझ्याकडं काही अनाडी जनता नाही की ज्यांनी मला निवडून दिलं. त्या लोकांनी मला काहीतरी विचार करून निवडून दिला असेल ना, त्यांनी कुठेतरी अभ्यास केला असेल, त्यांनी माझ्या कार्याची मला पावती दिलेली आहे माझ्या मागच्या. खरं म्हणजे काय, राजकारण हा माझा वेगळा भाग आहे. हे प्रकरण मला आता मध्येच 2018 पासून चिटकलं. पण माझं आयुष्य पूर्ण राजकारणात गेलं ना, माझं आयुष्य पूर्ण समाजकारणात गेलं आजपर्यंत. तर ह्या 6 वर्षासाठी माझं बाकीचं आयुष्य कसं बाजूला ठेवता येऊ शकतं? आणि तेच नेमकं लोकांनी केलं. त्यांनी हे 6 वर्षांनी पाहिले. श्रीकांत पांगरकर 2001 पासून काय कार्य करतो ते त्यांनी बघितलं आणि त्याची मला पावती लोकांनी दिली. यात लोकांची काय चूक? ते काय अशिक्षित लोक आहेत का? तुम्ही बघा, सगळे जे भाग आहेत माझे त्यात ते सगळे कर्मचारी लोक आहेत, सरकारी कर्मचारी लोक आहेत, सगळे सुशिक्षित लोक आहेत. मग त्यांना काही ज्ञानच नाही का? हे जर लोक म्हणतात की ते अज्ञानी आहेत का मग ते लोक? तर बाहेर आल्यानंतर कधी कुठल्या मोठ्या सरकारी पातळीवर मंत्र्यांनी, कुठल्या सत्तेत असलेल्या पक्षातल्या कुठल्या आमदार खासदारांनी तुम्हाला संपर्क केला कधी? हो, आमचे नेते अर्जुनभाऊ खोतकर यांनी माझ्यावर सुरुवातीलाच जालना विधानसभेच्या प्रमुख पदाची जी जबाबदारी दिली होती त्यावेळेस आम्ही सोबतच होतो. पण दुर्दैवानं मीडिया, शिवसेना शिंदे गट. पण नंतर मीडियाच्या दबावामुळे शेवटी त्यांना माघार घ्यावं लागली. नाही, ठीक आहे, ते पद तुमचं जरी गेलं असलं तरी ते संपर्कात आहेत का? हां, संपर्कात असतात. त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. शिंदे साहेबांना भेटलात कधी? नाही, शिंदे साहेबांना नाही भेटलो अद्याप. आता भेटायची इच्छा आहे? हो, नक्की. त्यांनी बोलवलं तर नक्की भेटू. त्यांनी नाही बोलवलं तरी, त्यांनी परवानगी जरी दिली तर नक्की भेटायला जाऊ. आता जालना जिथे नगरपालिकेमध्ये आता कुणाची मेजॉरिटी आलेली निवडून? भारतीय जनता पक्षाचे आले. मग तुम्हाला आले ऑफर भाजपकडनं नाही, अजून काही ऑफर आली सामील व्हा म्हणून? नाही. मग तुमच्या पुढे भविष्यामध्ये तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून राहणार अपक्ष आहात? अपक्षच राहतो. पण असं वाटत नाही की सत्तेत गेलं तर जास्त चांगलं काम करता येईल लोकांची? नाही, अपक्ष म्हणून खरं तुम्हाला म्हणजे काय सगळीकडे आता- बघा, म्हणजे कसं का म्हणते मी की तुम्ही भाजपबरोबर सत्तेत गेला तर तुम्हाला निधी मिळतो ना, सगळ्यात महत्वाचा असतो तो निधी मिळाला की कामं करता येतात. अपक्ष म्हटलं की निधी नाही मिळणार, निधी मिळायला अडचण होते. नेमकं काय आहे माहिती आहे का, ज्या काही नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात, रोड, नाली, गटाराची व्यवस्था, पिण्याचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. ही महापालिका पुरवतच असते. गेले 4 वर्ष जालन्यामध्ये कोणीच नगरसेवक नव्हतं. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नव्हते. सगळीकडे प्रशासक होते, तरीही कार्य चालूच होतं. नगरसेवक म्हणजे फक्त नगरसेवकांनी त्यांनी तेवढंच कार्य करावं असं मला वाटत नाही. मूलभूत गरजांच्या पलीकडेही लोकांची कामं आहेत. उदाहरणार्थ जालन्यामध्ये आमच्या आता आजच्या तारखेमध्ये जो क्राईम आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. 2-3 दिवसाला तरी एखादा खून आमच्या शहरात होतो. आणि जे काही प्रकरणं आहेत त्यातले 80% प्रकरणं फक्त आणि फक्त ड्रग्जमुळे होतात. अगदी 18, 19 वर्षाचे मुलं ड्रगच्या खूप आहारी गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं शहराला ड्रगचा एवढा मोठा विळखा पडलेला आहे की चांगल्या चांगल्या घरातले तरुण मुलं याच्यामुळं नुकसान होत आहेत. एका मुलामुळं पूर्ण 3 पिढी एका घराची नष्ट होती आहे. तर माझं सगळ्यात पहिलं कार्य, मी जरी महापालिकेला निवडून आलो असलो तरी मी आता ड्रग्सच्या विरोधामध्ये जालना शहरामध्ये मोठं अभियान सुरू करण्याच्या मार्गावर आहे. पण हे ड्रग्स मिळतात कुठे त्यांना? ते आता सगळं आता शोधू. ते आम्ही आता सगळं पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न ठरवलं करू. असेल ना की कशा पद्धतीने ही समस्या सोडवायची? तुमच्याकडे काही मार्ग काय? नाही, सनदशीर मार्गानं आम्ही जे आम्हाला माहिती मिळेल तिथे आम्ही पोलीस प्रशासनाला देऊ. पोलीस प्रशासनाला सोबत घेऊ. त्यांना आम्ही दाखवायचा प्रयत्न करू इथे इथे सगळं चालतं आणि हे बंद करा. आणि जे तरुण याच्यात आहारी गेले त्यांना आणून त्यांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू. त्यांना त्याच्यासाठी जे काही औषध उपचार आहेत ते देण्याचे प्रयत्न करू. त्यांना चांगल्यात चांगले काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करून त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न करू. त्याच जोडीला आम्ही त्यांच्यासाठी कुठेतरी शारीरिक व्यायामशाळा वगैरे करून त्यांचं शरीर सौष्ठव कसं परत वापस करता येईल, कारण ती काळाची गरज आहे. मी माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त व्यायामशाळा आता या निमित्तानं सुरू करणार आहेत. आणि प्रभागातच नव्हे तर मी जालना शहराला समोर ठेवून प्रत्येक भागात जास्तीत जास्त व्यायामशाळा करून तरुण शरीर सौष्ठवाकडे कसे वळतील याच्याकडे मी लक्ष देणार आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान स्त्रियांच्या अनेक समस्या कळल्या. अनेक स्त्रिया त्यांच्या अडचणी सांगत होत्या, त्यांना कशा त्रास होतो. उदाहरणार्थ माझ्याकडे आता भवानीनगरचा भाग आहे, तिथं एक बाजार भरतो.
त्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्यावर इतक्या टाउंटिंग होतात, इतके लोक त्यांना छेडछाड करतात, त्यांना एवढा त्रास होतो. त्या महिलांनी मला सगळं सांगितलं. या महिलांनाही कुठंतरी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. यांनी पण त्या मावल्यांना कुठंतरी पायबंद घातला पाहिजे. यासाठीचे आम्ही प्रयत्न याच्यातून करू. आणि जर लक्षात आलं की एका भागात असं होतं, शहरात सगळीकडेच असे कुठं ना कुठं प्रकार आहेत, तर स्त्रियांच्याही संरक्षणासाठी याच माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहेत. आणि आपण ते प्रयत्न निश्चितपणे आपण आता या पुढील काळामध्ये करणार आहोत. आज एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये MIMचे 125 नगरसेवक सगळीकडे मिळून निवडून आले. हो, हा भविष्यातली धोक्याची घंटा वाटते तुम्हाला? 100%. कारण की त्या पक्षाचा जो अजेंडा आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे अजेंडा काय आहे. तर त्यांना त्यांचं राज्य परत पाहिजे. ओएसीचा पक्ष आहे, तो ओएसी आहे तिकडचा हैदराबाद. हो, त्याचा भाऊ तर जाहीरपणे म्हणाला होता की 15 मिनिट के लिए पोलीस को हटाओ, हो. हम हिंदुओं को दिखा देंगे. बरोबर आहे. तर त्याचा पक्ष हैदराबाद मधल्या माणसाचा तो महाराष्ट्रामध्ये आला. मागच्या 5 वर्षात म्हणजे याच्या आधीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही नव्हतं त्यांचं अस्तित्व. आता एकदम 125 नगरसेवक निवडून आलेत त्यांचे. हा भयंकर मोठा धोका आहे. 100% या धोका आहे. दृष्टीने तुमच्या जालन्यामध्ये ही कीड लागू नये. कुठल्या या इस्लामिक पक्षाचे नगरसेवक जालन्यात 5 वर्षांनी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा ती परिस्थिती तुमच्याकडे येता कामा नये. ह्याच्यासाठी तुम्ही हिंदूंना जागृत करण्यासाठी अशा पद्धतीचं काय करणार आहात? काही डोक्यात आहे का तुमच्या? एकदा व्यायामशाळा सुरू झाल्या, तरुणांचं एकत्रीकरण बरोबर होईलच. तिथून चर्चासत्रही होतील, लोकांची चर्चाही होईल आणि त्या चर्चेतून युवकांचं आपल्याला प्रबोधन करता येईल. आणि त्या प्रबोधनाच्या मार्गातून आपण बघू. बाकी तुम्ही जसं सांगितलं MIMची एवढ्या प्रमाणामध्ये जे आता निवडणुकीत त्यांना यश मिळालं, म्हणजे कुठंतरी विष समाजामध्ये जास्तीत जास्त पसरवण्याचं काम यापुढे सुरू होणार आहे हे लक्षात येत आहे. आपल्या विभागामध्ये सगळीकडं सध्या एक विचित्र पद्धतीने धर्मांतरण सुरू आहे. गोर गरीब आदिवासी अशा सगळ्या लोकांच्या मूलभूत गरजा भागवायच्या आणि त्याच्या बदल्यात ख्रिश्चन कम्युनिटी त्यांना ख्रिश्चन बनवते. लव जिहादची प्रकरणं सगळीकडे जोरात चालू आहे. ह्या सगळ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात किंवा असं तुमच्या डोक्यात काय आहे? मी लव जिहादचे पहिल्यापासून प्रकरण करत आलो. 100च्या वरती तरुणी आजपर्यंत मी ह्या लव जिहादमधून वापस आणलेल्या आहेत. अगदी लग्न करून गेलेल्या आणि 15-20 दिवस तिकडं मुस्लिम तरुणाकडे राहिल्यावर ज्यांनी आपल्याला आपले आईवडीलसुद्धा नाकारले, अशा 100पेक्षा जास्त तरुणी मी आजपर्यंत परत आणल्या आणि हे अवघ्या जालना शहराला माहीत आहे. वा. आणि ते कार्य मी यापुढेही माझं चालू आहे आणि चालूच ठेवणार आहे. हे नेमकं कशा पद्धतीने हे चालतं लव जिहाद हा प्रकार? सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मला काय मी जो म्हणायचं, या आजपर्यंत मार्गाने तुम्ही आपल्या जालन्यातल्याच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातल्याच मुलींना काय संदेश देऊ शकता की ह्याच्यापासून वाचायचं असेल तर काय करायला पाहिजे? यासाठी पालकांना पहिले जागरूक व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय. मी आजपर्यंत जो अभ्यास केला त्यामध्ये लवजामध्ये अडकणाऱ्या ज्या मुली असतात यांचं वय 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष इतकं खालचं असतं एकदम. म्हणजे एकदम कोवळ्या मुली असतात ज्यांना ह्या गोष्टीतलं काहीच ज्ञान नसतं. पण आता या मुली आज कसं अडकतात की याला माता पिताच घरी जबाबदार आहेत. जे घरी तुमचे दूरदर्शनचे संच आहेत त्यावर चालू असलेले सिरियल, त्यावर चालू असलेले चित्रपट, त्यावर चालू असलेली अश्लील गाणी, हे सगळं बघून त्या कमी वयामध्ये आणि त्याबरोबर माझा एक अभ्यास असा आहे की खाद्यपदार्थ जे हायब्रिडचं जे खाद्यपदार्थ आहे, जे इंजेक्शनयुक्त जे दूध आहे ते त्यामुळं मुली वयामध्ये लवकर यायला सुरुवात होऊ लागलेली आहे. त्याचा परिणाम आतल्या हार्मोनियन्स जे होतात ते ऑटोमॅटिक कुठंतरी बदल होतो आणि त्याचा परिणाम काय होतो, मुलींना कुठंतरी एक वेगळं अट्रॅक्शन पाहिजे असतं. आता हिंदू तरुण तर कुठं कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला कुठेतरी डॉक्टर व्हायचं आहे, कुठं कोणाला काहीतरी IT मध्ये जायचं आहे, आपापल्या याच्यात असतात. दुसरे युवक याच्यासाठी संधी साधतात, ते मुलींच्या मागं मागं फिरतात. ती मुलगी हे बघत नाही की हा मुलगा कुठल्या कॅटेगरीतला कसा आहे, माझ्यासाठी अनुरूप आहे की नाही आहे. लव जिहाद मला एक सांगा, जर समजा एक डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे, दोघं समवयस्क आहे, दोघं समविचारी आहेत आणि त्यांनी केलं तर आपण तो एक वेगळा विषय आपण समजू शकतो. पण तुम्ही बघा लव जिहादच्या प्रकारामध्ये मुली 15, 16, 17 एकदम छोट्या वयाच्या, ह्या वयामध्ये त्या मुलींना शिक्षण कसं करावं याचं ज्ञान नसतं आणि त्या
प्रेम प्रकरणामध्ये अडकतात आणि प्रेम प्रकरण अडकून मग त्यांना मग बाकी कलमा पढो, त्यांना बाकीच्या गोष्टी पढो आणि मग इस्लाम कसा श्रेष्ठ आहे, आम्ही कसं आऊजाऊनं बोलतो, मग असं अनेक गोष्टींचा त्यांच्यावर भडीमार होतो. कारण मी अनेक प्रकरणात पाहिलं त्या मुलींना असं वाटतं की आणि मग हिंदू धर्मामधल्या अनेक गोष्टीवर तिथं बोट ठेवलं जातं की तुमच्याकडे एवढे कोटी देवदेवता आहेत, तेवढे कोटी देवदेवता आहेत, आमच्याकडे एकच आहे, असं सांगून तो एक भेद निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आणि त्या मुलींना कुठेतरी खरंच वाटते त्या गोष्टी. मग मला त्या मुलींना जेव्हा भेटतो तेव्हा मला लक्षात येतं की या मुली नेमकं कुठल्या ह्याच्यात गेल्या आहेत. मी त्यांच्याशी पहिले बोलतो, चर्चा करतो आणि चर्चा केल्यानंतर त्यांना मी हिंदू धर्मामध्ये स्त्रीचं स्थान काय आहे इथून सगळं त्या मुलींना मी समजवतो, शिकवतो आणि मग त्या मुली कुठे त्यातून बाहेर निघतात. आज अनेक मुली ज्या 100च्या वरती मुली जालना शहरातल्या मी आज परत आणल्या, त्या आपापल्या संसारात एकदम चांगल्या आणि आनंदी आहेत. फार मोठं काम आहे, फार मोठे आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. तर तुम्हाला आज तुम्ही इथे आलात आणि खूप मोकळेपणाने सगळं बोललात आणि तुम्हाला स्वतःला अजून काही गोष्टी सांगायच्या असतील, तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे गौरी लंकेश केसच्या संदर्भामध्ये किंवा ही केस अजून किती वर्ष चालणार आहे? तुमचे वकील पत्र कोणी घेतले तुमचं? कृष्णमूर्ती सर म्हणून आहेत आणि दिव्या अक्का म्हणून आहे आमचे. तर 16ला झाले ना ही हत्या? 17ला हो. म्हणजे झाली आता त्याला जवळजवळ 9 वर्ष झाली. हो, प्रकरण आता चालूच आहे आणखी आता ते. अजून किती वर्ष चालेल हे? सांगता येणार नाही कारण की त्यात आणखी बरेच विटनेस. पण आता ही केस नेमक्या कुठल्या पोझिशनला आहे? विटनेस साक्षीदार चालू आहेत. साक्षी पुरावे संपल्याच्या नंतरच पुढचे. मग तुम्ही जामिनावर आहात, मग तुमच्यावर कुठली बंधन आहेत अशी? मला प्रत्येक वेळेस न्यायालयात हजर राहावं लागतं आणि मी जात असतो बेंगलोरला आणि न्यायालयासमोर बरोबर मी साक्षीदार असतात त्यावेळेस मी न्यायालयात हजर असतो. फक्त हजर राहा. न्यायालयाची परवानगी असली तर मग गैरहजेरी राहता येतं, पण मी न्यायालयाची परवानगी शक्यतो घेत नाही. मी शक्यतो हजरच राहतो प्रत्येक वेळेस. बरोबर. ठीक आहे, तुम्ही मोकळेपणाने बोललात आणि या सगळ्यातून तुम्हाला परमेश्वर नक्कीच मुक्त करेल. निर्दोष तुमची मुक्तता होऊ दे अशी आमच्या सदिच्छा आहेत. आणि तुम्हाला तुमच्या नगरसेवक जो जो नवीन अध्याय सुरू झालेला आहे, पुन्हा एक परमेश्वराने संधी दिली तुम्हाला जामिनावर सुटल्यानंतर. आणि म्हणजे पक्षाने तिकीट दिलं नाही तर तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलात, ती हिंमत दाखवलीत आणि तुमच्या इथल्या सामान्य लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. आणि नक्कीच खात्री आहे की तुम्ही छानच काम कराल. हे लव जिहादचं जे पण काम करतायत तेही फारच उत्तम काम आहे. तर तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा आपण भेटत राहू. मी येत असतो जालन्यामध्ये कधीतरी व्याख्यानाच्या निमित्ताने, तेव्हा आपण नक्की भेटू. हो, धन्यवाद. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.